मनीषा, झाली का देवपूजा? तुळशीला पाणी घाल ना. शांता काकू, चला ना घरात. चला चला. मनीषा, सर्व काही ठीक आहे ना? इकडून चालली होती मी सविताच्या घरी, काम होतं जरा, म्हणून मी आली इकडून. काय करते सासूबाई? मनीषा, कोण आहे मनीषा? शांता काकू, चला तुम्ही घरात. नाही तर आई म्हणतील कोणाला बाहेरच्या बाहेर पाठवून दिलं तू, घरात नाही बोलावलं. चला शांता काकू, 2 मिनिटच चला, वेळ नसेल तर. ठीक आहे मनीषा, करतो पूजा. बोलतो मी गंगूबाई सोबत. चला. शांता काकू आल्या, बरं वाटलं. गंगूबाई, कुठे गेली गंगूबाई? शांता काकू, बसा ना तुम्ही. आईले बोलावलं मी, आल्याच 2 मिनिटात. बसा काकू. शांता काकू, काय म्हणते सविता त्याची तब्येत? संध्याकाळी मी पाहायला येणारच होती. हा, ते तर येस तू. मनीषा, काय म्हणते सासूबाई? झाली शांत? शांताबाई, त्यासारखी मैत्रीण, मनीषासारखी सुनबाई भेटल्यानंतर सासूबाई शांत होणारच आहे. आई, खरंच काय आई? सर्व राग गेला काय आई तुमचा? मनीषा, मला शांताबाईचा फोनही आला होता. समजून सांगितलं शांताबाईनं. खरोखर मनीषा, मी चुकली. माफ कर मनीषा मला. तुला मी उलट सुलट बोलली. आता याच्या पुढे कधीच बोलणार नाही मनीषा. शांता काकू, खूप खूप धन्यवाद शांता काकू. तुमचे उपकार मी कुठे फिरू. बसा, आता तुमच्यासाठी चहा आणते. नाही नाही मनीषा, चहा नको आणू. इथे चहा पेत बसले ना मी, माझे सगळे कामं रोखून जातील. गंगूबाई, मनीषा, चला मग. मस्त दोघे सासू सुना गुण्या गोविंद देणार आहे. शांताबाई, मारजो मग चक्कर. मारतो ना गंगूबाई. मला 2-3 कामं करू दे. माझ्या सुनेली बरं नाही, मला घरचे बी कामं करावं लागतात. भाजीपाल्याच्या निमित्ताने आली मी. भात कामं करतो आणि संध्याकाळी तुला फोन करतो. ठीक आहे शांताबाई. आई, काय झालं? काही नाही मनीषा, नंतर सांगेन तुला. सरप्राईज आहे त्यासाठी. आई, चांगला आहे नाही? मला पहिलेच भीती वाटते कोणत्याही गोष्टीची. आई मी सांगतो तुम्हाला, मी ना संदीपसाठी सत्यनारायणाची पूजा ठेवली आई. खरंच काय मनीषा? ठेव ना मग, चांगली गोष्ट आहे. मनीषा, खरोखर धार्मिक पोरगी असतो. माझ्या मनात पहिले लय शंका आली होती मनीषा, पण नाही, शांताबाईनं सगळी शंका दूर केली. मनीषा, आण ना, तुला मी सामान आणून देतो ना. सत्यनारायणच्या पूजेसाठी काय काय पाहिजे तर सांग मला, एका कागदावर लिहून दे. आई, काही त्रास नका घेऊ तुम्ही, मी सगळं सामान आणतो आणि मीच करतो. ठीक आहे मनीषा, जमलं. आई खुश झाले. मला वाटलं कल्ला करतात की काय करतात. नाही नाही, आता लवकर लवकर नाश्ता बनवतो, स्वयंपाक बनवतो आणि बाहेर जाऊन येतो. देवा, माझ्या नवऱ्याला लवकर बरं कर रे देवा. चलतं फिरतं कर लवकर, ड्युटी पडून राहिली. मला माहित आहे लवकरच बरं करशील. चल, स्वयंपाक बनवतो पहिले. फुकू फुकू सगळे डोळे खराब होऊन राहिले. डोळे बंद करून फुका लागून राहिले मला चुलींनी. आणि हे मोठे गॅसवर स्वयंपाक करून राहिली. मला म्हणते चुलीत उभाय लावा तुम्ही. मला हे चुलीवर करायला लावून राहिली, पाणी तपू म्हणते. आणि हे थांब आता म्हणा तू गुड्डी, थांब आता पोराले सांगतो. श्याम, लवकर इकडे, लवकर इकडे श्याम. तू तिचे सगळे गुण सांगतो मी आता श्यामले. पाय, श्यामच्या किती जीवार येईन तर. ये रे श्याम. आई, काय झालं आई? आई, पहिले तुला तो बाफूक बरं, तू पाणी तापलं पाहिजे लवकर, मग आंघोळ करायची राहिली. श्याम, तुला सांगतो श्याम मी, ते बायको तुला नरे जरी सांगत नसेल श्याम, मी सांगतो श्याम. माहिती आहे ती बायको काय करते? स्वतः गॅसवर स्वयंपाक करते आणि मला चुलीवर मला पाणी तापायला लावते. श्याम, तू सांग आता या वयाने किती माझे डोळे खराब होते. तुला खर्च लावा लागेल, डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. सांग श्याम, ते बायको जवान आहे, धट्टी कट्टी आहे, तिनं चुलीवर पाणी तापा. श्याम, सांग तूच सांग. श्याम गेला वाटते. आताच तिले पाय पाय कसा बोलते माझ्या पोरगा. मग पोरगा आईच्याच वळणावर गेला. आई, अरे आता श्यामचा आवाज आहे. श्याम बेटा, काय झालं श्याम? आई, दोघी जणीनं 2 कामं केले तर लवकर कामं होती नाही. तू इथे बसल्या बसल्या पाणी तापव, गॅसवर गुड्डी स्वयंपाक बनवते आई.
तुला सुचत नाही ना स्वयंपाक करणं? सांग मग तू. तुला जर स्वयंपाक करणं सुचत असेल तर तू स्वयंपाक कराय. पण स्वयंपाकांनी सगळं कामं करतात बरं. गुड्डीने सांगितलं, तुमची आई एक काम करते, बाहेर जाते, भांडे घासते, 2 ताटं राहू देते, असे कामं नको करू म्हणते आई गुड्डी. त्याच्यापेक्षा आई तुले पाणी तापवणं चांगलं आहे ना. बायकोच्या बुद्धीचा का रे? मला म्हणतात पाणी तापवणं चांगलं आहे काय? माझे डोळे खराब झाले होऊ दे, त्या बायकोचे डोळे चांगले कर. आ भांडे घासते, ताटं राहू देते, बायकोच्याच बुद्धीचा झाला रे तू. आई तू राग नको येऊ देऊ आई. खरं ते सांगू राहिलो आई मी. थांब, आलोच मी. पाय किती हरामखोर आहे पोरगा. हरामखोर असायले पप्पूनं किती घंट्याचं बोलावलं मले. मी गेली नाही. मी म्हणतो याच्यासाठी पहिले पाणी तापू दे मले. घे म्हणा, घेत बस टोले तू, तपो पाणी. चालली मी पप्पूला भेटायला. आई कुठे गेली आई? आई श्याम, दिली वाटते चाट तुमच्या आईनं. आई आई नका करू, या नाश्ता केला मी, नाश्ता करायला. काय करावं आईचं? आई एका ठिकाणी थांबणार कधी काय माहित. पप्पू सांग ना रे पप्पू, कायच्यासाठी बोलावलं मला? सांग ना. आई फक्त 2 मिनिटं थांब, निघालीच काकू. काय म्हणतो काय नाही पप्पू, तुलेच माहित. थांब थांब करून आला अर्ध्या घंट्यापासून. घरी सगळे कामं राहिले. सुलोचना म्हणे कुठे गेली आई? पप्पू यानं शकुना बैल आणलं. मी सांगत नाही शकुना बाई समोर. सविता काकू, सविता काकू थांबा 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 काकू, मी हात नसतो, थांबा. अरे पप्पू तू तिथे आईली बोलावलं. सविता काकू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आई कोणालाच काही सांगणार नाही. काय झालं सविताबाई? सांग ना लवकर. सविता काकू कशी आहे तब्येत याची आता? संदीपची. शकुनाबाई संदीपचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. शांताबाईची सून सविता आणि संदीप 2 जण गाडीवर चालले होते. संदीपचा वाचायचा भरोसा नाहीये. अहो माहिती खरंच का सविताबाई? कधी 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 झाला? शकुनाबाई 2 दिवस झाला, पण तो कोण केला माहिती आहे का तुले? त्या पोरानं केला, पप्पून. त्याच्या जीव घ्यायच्या मागा लागला. आणि मला माहिती आहे म्हणून सांगू नको कोणाले, नाही तर पुऱ्या गावात डंका पिजवशील माया नावाचा. त्या पोरानं बोलावलं म्हणून आली मी अतिसा, मला काही माहित नाही. सविता काकू फक्त 2 मिनिटं थांबा. पप्पू हे लक्षात ठेव शकुनाबाई, म्या काही गोष्ट सांगितली म्हणून माहीत करू नको कोणाले, नाही तर पुऱ्या गावांची वाजवशील माया नावाचा डंका. मायले का तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं तुम्ही फोन घ्या काय आता. मी चालली आता, आणि मला आता विचारू बी नको पप्पू तू, आणि फोन बी करू नको. का रे बाप्या, काही अक्कल आहे का तुले? त्याचा जीव घ्यायच्या मागा लागून तू मनीषाले जवळ करायच्या फिक्रीत लागला. आई तू बोलू नको आता. नाही नाही, याले थांबवाच लागेल. एक दिवस नाही तर हा संदीपचा जीव घेऊन टाकेन. पप्पू पप्पू थांब थांब पप्पू थांब. अरे देवा, पोलीस कंप्लेंट केली होती पप्पूनं. मावशीबाई काय झालं मावशीबाई? कोण हात पाय चालली? काही पाठीमागं लागला का कोणी? नाही नाही नाही, ते पोलीस साहेब. कोणी नाही लागलं, कोणी नाही लागलं. मी घरी चालली, स्वयंपाक करत राहिला, आठवण आली म्हणून हातपात घरी चालली. काही नाही काही नाही काही नाही काही नाही, घरी चालली मी, काही नाही. अरे देवा, कोणत्या याच्यात फसली मी? पप्पूचे फोन. नाही 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 नाही, आता मी पप्पूचा फोनच नाही उचलत. कर म्हणा किती फोन करतात होतं. घरी गेली सून म्हणे कोणाचे फोन येऊन राहिले. नाही नाही सविता, घरून बोलल्यापेक्षा अतिच बोललो पोरी. आता कडक सांगतो पप्पूले, मला अजिबात फोन करायचा नाही म्हणून. हॅलो हॅलो हॅलो, फोन ठेवू नका सविता काकू. सविता काकू फोन नका ठेवू. लवकर बोल, काय म्हणतात? मी आलो आलो आलो. कायची होई रे? कोण बोलत तू?
फोन करू करू ब्लॅकमेल करून राहिला. सविता काकू, तुम्हाला मी पहिलेच विचारलं होतं मला साथ देसान काय, एवढे एवढे पैसे देईन. तुम्ही तेव्हा हाव म्हटलं काकू. आता मागं हटू नका तुम्ही, नाही तर मी पैसे दिलेले वापस मागवून घेईन मी. पप्पे, ते काय म्हटलं? खबर सांगा मला, फक्त खबर सांगायचे पैसे देतो. मग तुला खबर सांगितली नाही मी. आता तुझा अधिकार नाही मला पैसे वापस मागायचा. आणि तू मला आता नेहमी नेहमी फोन करून मला विचारात टाकू नको तू. माझ्या घरी सगळे भांडणं लागतील, लक्षात ठेव बापू. सविता काकू थांबा. का रे, त्यासारखी रिकामी आहे का मी? मग सून आहे ना, बोकांडीवर बसणारी माय. तुला कोणी विचारपूस करत नाही. मला नवरा पोरगा सून दहा काय ना, मला सगळेच आहे. काय म्हणतं आता एकदा सांगून दे तू, काय काय सांगा लागते तर. सविता काकू, काय काय खबर आहे मला सांगाच लागेल काय? तुम्ही जर मला खबर सांगितली नाही, तुमचं नाव मी सगळ्याला सांगून देईन. लक्षात ठेवा तुम्ही, याही नावाचा पप्पू नाही. पप्पू पप्पू. सविता सविता, तू एवढं लालूसच खाली करतो. पाहून घे, पडली नाही विचारात आता. याने त्याने विचारपूस करता करता जर माहीत झालं ना, तर माझ्या नवरा मला लयच झोडीन, लयच झोडीन. मग हातपायच मळून टाकते माझ्या नवरा. पहिलेच तर मला म्हणतात तू इकडे हिंट तिकडे हिंट. नाही नाही, आता चुपचाप जातो गंगूबाईच्या घरी आणि चुपचाप त्याला फोन करून देतो आणि मग घरी चालली जातो. किती नाही नाही करतो सविता, तरी जातो तो फसूनच जातो. किती बुद्धी आहे तरी बुद्धी कमी पडते अशा लोकांसमोर. सविता, झाली ना थंडी आता? काही गरज होती का त्या संदीपच्या गाडीवर बसायची? भल्ला शोक तुले. राजाजी, 2 दिवसापासून मी बोलून नाही राहिली. लयच तुम्ही फायदा उचलला. इकून तिकून आले की टोमने मारणं, इकून तिकून आले की टोमने मारणं. गेली. काय म्हणता तुम्ही? सांगा काय म्हणता तर. दुखाचं नाही पडलं तुम्हाला? तोंड पाहणं कसं झालं मग? याचं नाही पडलं की चांगला दवाखान्यात चल, चांगला मलम देईन, लवकर लवकर चांगलं घेईन. हे नाही समजून राहिलं तुम्हाला? काहून? पैसे खर्च होतात ना म्हणून. स्वतःचे कमाईचे लावतो आता. मला 1 रुपया मागू नको. ऐकलं नाही ना तू? मला सांगू नको तू आता. जाय, त्या संदीपलाच पैसे मागतो. संदीपले मागू म्हणजे मी कमाई करतो तर तुमच्या डोळ्यात येऊन राहिलं काय? लक्षात घ्या तुम्ही. आता आजपासून नोकरी बंद करतो मी. सगळं सगळं तुमच्या बोकांडीवर आता. नाही नाही, असं नको करू सविता. एवढं मोठं झपत नाही मला. असं कसं झपत नाही? मी करून राहिली म्हणून? नाही नाही, आजपासून नोकरी बंद नाही आता. तुम्ही सगळ्या आले पैसा पुरवायचा, सगळ्या गोष्टी करायच्या बरोबर. त्याच्या गाडीवर बसले तर तुमच्या जीवारून राहिली ना. बरोबर पाहतो ना मी आता. तुम्ही कितीक मला करता, किती खाऊ घालता, तेच पाहतो मी. लेकरायचं घरातलं. वारे वा माणूस, एवढं कधी बोललं तर किती तकलीफ होऊन राहिली. मला तकलीफ आहे त्याचा विचार नाही, फक्त पैशाचा विचार, कमाईचा विचार. घरी बसले ना मी आता, म्हणून आता तुमच्या जिद्दीवर म्हणा मी घरीच बसतो. कसं बायकोला खाऊ घालता तुम्ही तेच पाहतो मी. मी चाललो बाहेर, बोलत बसतो घरात एकटे. परेशान झाला माझा जीव. आता कायले परेशान होते देता तुम्ही? याच्या गाडीवर गेली, त्याच्या गाडीवर गेली. राणी सांगत भले गोरी शारे उडवले. त्या व्यक्तीने समजलं का तुम्हाला? आता कशी जिवारी येऊन राहिली. सविता, राणीचं नाव नको काढू. राणीची बरोबरी तू करू शकत नाही. पहिले 2 महिन्यापासून भेट नाही मैन राणीची. फोन बी केला नाही मी. लक्षात ठेव तू. उपकारच केले तुम्ही मायावर. राणीने फोन नाही केला तर एक काम करा तुम्ही, डायरेक्ट भेटीले चालले जा ना. जा जा, तुमची बी वाटच पाहत असेल ते. जा. मला म्हणते याच्या गाडीवर बसली, त्याच्या गाडीवर बसली. स्वतःचे गुण पाहिनं. पण नवरा फक्त पैशाच्या लालशीचा. समजलं मला याच्यानं आता. सविता, तू बी हुशार बन आता.
धावत पळत जातो गंगूबाईच्या घरी, विचारपूस करतो तब्येतीची. नाही, डोळ्यानंच पाहून घेतो संदीपले, आणि मग त्याला फोन करतो आणि मग जातो घरी. पप्पू येतं अजून ब्लॅकमेल करेन मला. अरे बापरे, आवाज येतो आता. गंगूबाई आहे का घरी? गंगूबाई, मनीषा आहे का घरी? मनीषा कोण? मीच आहे, सविता काकू. या 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 काकू, या काकू घरात. जमलं, आता घरात गायची परमिशन भेटली. आता घरात गेली, गंगूबाई संग बोलतो आणि डायरेक्ट संदीपलेच पाहून येतो. पप्पूला सांगायला बरं होईन. आली आली आली. सविताला विचारपूस करतो ना त्या गोष्टीबद्दल. माहित आहे काय तर? सविता आहे काय घरी? सविता. शांता काकू, नाही आई घरी नाहीत ना. आज ताईनं हदच पार केली. पाणी तप्याला बसल्या श्यामसाठी, पाणी तपवतच गायब होऊन गेले. काही सांगितलंही नाही, इकडे चालली तिकडे चालली. काय म्हणत होत्या काकू? नाही गुड्डी, मला सवितासोबतच काम होतं. ठीक आहे मग, सांगतो फक्त शांता काकू आली म्हणून. ठीक आहे काकू, सांगतो. मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. सोडून दे नका. शांताबाईले तुमचीच साथ आहे. चला मग, देताना शांताबाईला साथ. शांताबाईला साथ दिली ना, शांताबाई तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणते. मला माहित आहे तुम्ही नक्की साथ देता शांताबाईले. चला मग, भेटू आपण नवीन विषयासोबत, नवीन भागात. ज्यांना नाव घ्यायचं असेल उद्याच्या भागात, त्यांनी नक्की नावाची कमेंट करा. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.